पिठलं तर तुम्ही नेहमीच बनवता आणि नेहमीच खात असाल, पण एकदा या पद्धतीने जर पिठलं बनवलं तर घरचे काय शेजारचे सुद्धा तुमच्यावर खुश होतील. इतकं छान असं मस्त चवीला भन्नाट असं हे पिठलं आज आपण बनवणार आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत, भाताबरोबर सुद्धा अगदी मस्त खाऊ शकता असं. चला तर वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. शेवटपर्यंत रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल आणि पटकन बनवता येईल असं. तेल टाकायचं 2 चमचे पटकन असं, आणि त्याच्यामध्ये कडकडीत तेल गरम झाल्यावर जिरे मोहरीची फोडणी द्यायची. आणि इथे ना लसूण आहे ना चिरून घेतलेले, तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. ठेचलेल्या लसणाची सुद्धा खूप छान अशी चव येते. ओबडधोबड लसूण चेचायचं, मस्त छान असं टाकायचे. ताजी ताजी कढीपत्त्याची पानं घालायची. इतकी चवीला अप्रतिम हे बेसन होतं की एकदा तुम्ही या पद्धतीने जर करून बघितलं ना तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल अशी मला खात्री आहे. तर याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत. तुम्ही हिरव्या मिरच्याचा, लसणाचा आणि अद्रकचा ठेचासुद्धा बनवून घालू शकता याच्यामध्ये. आता मस्त 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. कांदे जर तुम्हाला जास्त वाटत असले तर तुम्ही कमी करू शकता, पण जे कांद्याने जर मस्त छान अशी वेगळीच चव येते बेसनला, त्यामुळे कांदासुद्धा व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचा. बघू शकता मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. आणि इथे मी धुवून मस्त निवडून घेतलेली मेथी घातलेली आहे. हे मेथी बेसन आहे ना खूप म्हणजे खूप चवीला अप्रतिम लागते ना. आता सध्या ना मेथीचं सीझन असल्यामुळे बेसन तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप तुम्हाला आवडेल. मीठ घालायचं चवीपुरतं. आणि याच्यामध्ये आहे ना एक सिक्रेट तुम्हाला सांगते कसं करायचं. नेहमी ज्यावेळेस आपण करत असतो ना त्यावेळेस एक वेगळं पद्धत असते. बघा मेथीसुद्धा छान अशी परतवून घ्यायची, याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. बघू शकता आता इथे हे सिक्रेट काय आहे ना ते तुम्हाला सांगते. जसं की आपण बेसन वयरतो आहे ना त्यावेळेस आपण एक पदार्थ करायचं की हे जे बेसन आहे ना असं कोरडं बेसन याच्यामध्ये घालायचं आणि थोडंसं तेलामध्ये बेसन परतवून घ्यायचं. 1 पेला बेसन घेतलं होतं, त्याच्यामध्ये अर्धं घालायचं आणि अर्धं ठेवायचं थोडंसं साईडला, आणि हळद घालून घ्यायची. छान असं हे परतून घ्यायचं. परतून घेतलेल्या बेसनला ना खूप एक वेगळी चव येते. अशा पद्धतीने तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा. तुमचं बेसनाला चव परफेक्ट अशी वेगळी येणार. मस्त असं मिक्स केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. सुरुवातीला गरम पाणी थोडंसं घालायचं जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, आणि सतत गॅस बारीक करून हलवत राहायचं जेणेकरून याच्या गुठळ्या होणार नाहीत. असं हलवायचं. सुरुवातीला मी म्हटलं की थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर तुम्हाला जसं हवं असेल त्याची कन्सिस्टन्सी आहे ना. आणि हे बेसन आहे ना जास्तीचं पातळ जास्त करायचं, म्हणजे बेसन खायला चवीला अप्रतिम लागतं. दाटसर असं हे बेसन करायचं नाही आहे. तर तुम्हाला दाटसर आवडत असेल ना तुम्ही एवढीसुद्धा कन्सिस्टन्सी याची ठेवू शकता, पण जसं पातळ बेसन चवीला छान लागतं बघू शकता. नंतर पाणी घालायचं जसं तुम्हाला हवं असेल ना तसं. बघू शकता मस्त असं आपलं हे इथे बेसन आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची आणि छान असं एखादं 2 मिनटं परतवून घ्यायचं, आणि मग मस्त असं आपलं हे बेसन तयार होतं. आता इथे आहे ना ही एक सिक्रेट टिप आहे बघा. ही भाजून घेतलेले शेंगदाणे नाहीत, हे तळलेले शेंगदाणे आहेत. तळलेले शेंगदाण्याचे खूप एक वेगळा फ्लेवर येतो. त्यासाठी इथे काय करायचं, शेंगदाणे तर मोठे मोठे ओबड वाटायचे, बारीक करायचे नाही आहेत. याने खूप छान असे दाणेदार चव येते, मस्त अशी चव येते. 1-1.5 मिनटं बेसन आपल्याला सतत फिरवत ढवळून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं जेणेकरून सगळं बेसन शिजलं जाईल आणि चवीला अप्रतिम लागतं. ही रेसिपी तुम्ही कुठून बघत आहात कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं गरमागरम पिठलं तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तर अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. भेटूया आपण अशाच एका नवीन मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं बाय बाय.